आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जे जिल्हा परिषदांमध्ये जे कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झालेली आहे अशा जिल्हा परिषदांच्या वतीने उमेदवारांसाठी जे समुपदेशनाची प्रक्रिया आहे, तर समुपदेशनाने पदस्थापना देण्यासंदर्भात उपस्थित राहण्यासंदर्भात उमेदवारांना जे सूचना देण्यात येत आहे किंवा बरेच जिल्हा परिषदांमध्ये जे हे समुपदेशनाने सध्याची घडीला प्रक्रिया त्यांनी केलेली आहे. यामध्ये जळगाव जिल्हा परिषदेमधील देखील समुपदेशन झालेलं आहेत आणि आता जे परभणी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभाग आहे त्यांच्या वतीने 7/3/2024 रोजी सर्व परभणी जिल्हा परिषदेमध्ये सिलेक्ट झालेले जे उमेदवार असतील त्यामध्ये मराठी माध्यम व उर्दू माध्यम यांना देखील पवित्र पोर्टलमार्फत जे त्यांचे सिलेक्शन झालेले आहे त्यांची कागदपत्रांची पडताळणी देखील इथे झालेली आहे. तर त्यानंतर आता समुपदेशनाने त्यांना इथे प्रक्रिया करून जे काही शाळा असतील ते देण्याची प्रक्रिया सध्या करण्यात येणार आहे. त्या संदर्भातली इतर जिल्हा परिषदांचे देखील पत्र आलेले आहे. त्याची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर परभणी जिल्हा परिषदेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे की ज्यांची कागदपत्रांची पडताळणी उमेदवारांची पूर्ण झालेली आहे अशा उमेदवारांना 21 जून 2023 रोजीचे जे शासन निर्णय आहे GR आहे त्यानुसार व माननीय आयुक्त साहेबांचे जे काही पत्र आहे त्या अनुषंगाने समुपदेशनाने पदस्थापना देणे संदर्भात जे आहे जिल्हा परिषद परभणी येथे 12 मार्च 2024 रोजी दुपारी 1 वाजता सर्व मूळ कागदपत्रांसह उपस्थित राहण्याची सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या आहे. या दिवशी जर आपण गैरहजर असाल तर उमेदवारांना जे शासन निर्णयातील तरतुदीनुसार परस्पर पदस्थापना देण्यात येईल. म्हणजेच मित्रांनो, समुपदेशनामध्ये तुमचा विचार केला जाणार नाही जर तुम्ही तिथे अनुपस्थित असणार तेव्हाची ही गोष्ट आहे. याची उमेदवारांनी नोंद घ्यायची आहे असं पत्र जे आहे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परभणी यांनी काढलेलं आहे. सोबत उमेदवारांच्या याद्या देखील त्यांनी दिलेल्या आहेत ते आपण इथे बघू शकता. हे सर्व PDF तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मी टाकलेली आहे. तर आपल्या स्क्रीनसमोर आपल्याला सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचा देखील पत्र 7/3/2024 या तारखेचा दिसत आहे. यामध्ये आपल्यासाठी देखील म्हणजे ज्या उमेदवारांची कागदपत्रांची पडताळणी इथे अंतिम झालेली आहे अशा उमेदवारांना नियुक्तीसाठी पात्र ते ठरलेले आहेत. यांना जिल्हा परिषदेमध्ये जे आहे त्यांची यादी देखील त्यांनी लावलेली आहे. सदर यादीमध्ये समांतर आरक्षणातील जे उमेदवार आहेत त्यांना वगळून म्हणजेच यामध्ये प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त आणि खेळाडू या तीनही समांतर आरक्षणातील जे उमेदवार आहे यांना वगळून सर्व उर्वरित पात्र उमेदवारांची जे आहे खालील जे काही तुम्हाला इथे डेट्स देण्यात आलेली आहे त्या डेट्समध्ये तुमची समुपदेशन तिथे शुक्रवारी दिनांक 8/3/2024 रोजी होणार आहे. सकाळी 9 वाजून जिल्हा परिषदेमध्ये याची सुरुवात होणार आहे आणि तिथे अशा उमेदवारांना उपस्थित राहण्याची सूचना देण्यात आलेली आहे. यामध्ये दिव्यांग उमेदवार असतील, त्यामध्ये महिला असतील, उर्वरित असतील आणि इतर महिला व उर्वरित उमेदवार यांना 8/3/2024 रोजी उर्दू माध्यम, इंग्रजी आणि मराठी या सर्वांना उपस्थित राहण्याचे मित्रांनो सांगण्यात आलेले आहे. सोबत जे काही त्यांनी इथे उमेदवार हजर होते ते कागदपत्रांची पडताळणीचे हजर गैरहजरचा इथे यादी देखील प्रकाशित केलेली आहे. आजच्या तारखेमध्ये बुलढाणा जिल्हा परिषदेने देखील त्यांच्या वतीने हा पत्र काढलेला आहे. त्यांनी देखील जाहीर सूचना उमेदवारांना दिलेल्या आहेत. ज्या उमेदवारांचे जे इथे बुलढाणा जिल्हा परिषदेमध्ये कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाली होती त्यांना समुपदेशनाने पदस्थापना देण्यासंदर्भात हा पत्र आहे आणि बुलढाणा जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी यांनी सोमवार दिनांक 11 मार्च 2024 रोजी श्री छत्रपती शिवाजी सभागृह जिल्हा परिषद बुलढाणा येथे जे समुपदेशनाची प्रक्रिया ते ठेवलेली आहे. त्यामध्ये 21 जूनच्या GR नुसार कारवाई करण्यात येणार आहे. सकाळी 11 वाजता सर्व उमेदवारांना वरील जे काही पत्र त्यांनी इथे दिलेले आहे त्याच्यावर उपस्थित राहून त्यांचे समुपदेशनाची प्रक्रियेमध्ये सहभाग घ्यायचा आहे. नंतर त्यांचा विचार इथे केला जाणार नाही. त्यानंतर त्यांना जे काही GR मध्ये तरतूद असेल त्यानुसार परस्पर पदस्थापना देण्यात येईल याची उमेदवारांनी गांभीर्याने नोंद घ्यायची आहे. त्यांनी सूचना इथे दिलेली आहे. जिल्हा परिषद नागपूर येथे देखील 6 तारखेला हा पत्र त्यांनी काढलेला आहे. इथे देखील समुपदेशन पद्धतीने पदस्थापना देण्यासंदर्भात जाहीर सूचना उमेदवारांना देण्यात आलेल्या आहे. यामध्ये 345 उमेदवारांची गुणवत्ता यादी पवित्र पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली होती. त्या अनुषंगाने 345 उमेदवारांपैकी मूळ कागदपत्रे पडताळणीकरिता उपस्थित झालेल्या उमेदवारांना जे 21 जूनचा जे GR आहे त्यामधील तरतुदीनुसार इथे 11 मार्च 2024 रोजी समुपदेशनाने पद्धतीने जे आहे इथे जिल्हा परिषद व प्रशिक्षण संस्था जे काही आहेत नागपूरमध्ये तिथे पदस्थापनेचा हा प्रोग्राम असणार आहे, काउन्सिलिंग असणार आहे. तिथे उमेदवारांना जे आहे त्यांचे माध्यमनुसार आणि त्यांच्या रोल नंबरनुसार इथे वेळ देण्यात आलेली आहे की तुम्ही किती वाजता हजर राहायचं आहे. या वेळेनुसार तुम्ही जे तिथे नागपूर जिल्हा परिषदेमध्ये इथे रविनगरचा पत्ता त्यांनी दिलेला आहे तिथे उपस्थित राहायचं आहे. यामध्ये उर्दू, मराठी, इंग्रजी जे काही माध्यम तुम्हाला दिसत असतील त्याप्रमाणे त्यांनी बोलावलेलं आहे आणि हे सर्व प्रक्रिया समुपदेशनाने होणार आहे. त्याकरिता काही त्यांनी डिटेल्स देखील इथे दिलेली आहे. सर्वांनी जे इथे 11 वाजताचं त्यांनी 11 मार्चला
समुपदेशन प्रक्रियेनंतर शिल्लक राहिलेल्या जागेवर देखील पदस्थापना स्वीकारावी लागेल. म्हणजेच उमेदवारांना जे काही इथे उमेदवार या प्रक्रियेला अनुपस्थित असतील त्यांना जे जी-आरनुसार सी-ओ यांच्याकडे ते अधिकार असतील की ते त्यांना कोणत्याही शाळेवर पाठवतील. तर ही जी पवित्र पोर्टलची लिस्ट आहे ते देखील त्यांनी यासोबत लावलेली आहे. नांदेड जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने 7/3/2024 रोजी जे पत्र पवित्र पोर्टल मार्फत जे पात्र अभियोग्यताधारक नांदेड झेडपीमध्ये सिलेक्ट झालेले आहेत त्यांच्याकरिता देखील समुपदेशन प्रक्रियेने जे काही पदस्थापना देण्याची प्रक्रिया त्यांच्या वतीने करण्यात येणार आहे त्याकरिता त्यांनी हे सूचनापत्र काढलेले आहे. सर्व जी-आरांचा त्यांनी इथे संदर्भ यामध्ये टाकलेला आहे आणि उर्दू माध्यमाचे यामध्ये 6 उमेदवार असतील व मराठी माध्यमाचे 202 उमेदवार नांदेड जिल्हा परिषदेचे यांची गुणवत्ता यादी जे 25/2 रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती त्याला अनुसरून यांनी जे आता इथे 10/3/2024 रोजी सर्व उमेदवारांना जे आहे त्यांचे मूळ कागदपत्रांसह सकाळी 10 वाजता हजर राहण्याचे सूचना दिलेल्या आहेत आणि याचा जे नांदेड जिल्हा परिषदेचा समुपदेशन करण्याचा प्रक्रियेचं त्यांचं टाइम टेबल आहे ते मित्रांनो इथे लक्षात घ्या की 10/3/2024 रोजी तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे आणि नांदेड झेडपीचे शिक्षणाधिकारी यांच्या सहीने हा पत्र त्यांनी काढलेला आहे. तर मित्रांनो जे काही पत्र सध्याच्या घडीला आपल्यापर्यंत उपलब्ध होत आहे त्याची आपण माहिती देत आहोत आणि सगळे अपडेटसाठी जे काही व्हिडिओ बनवणे शक्य नसल्याने सर्व माहिती तुम्हाला यापूर्वीच टेलिग्राम चॅनलवर देखील आपण इथे टाकून देत आहोत. त्यामुळे आपण सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या जेणेकरून तुमच्याकडून जे काही PDF वगैरे सर्व असतात त्याची तुम्हाला फ्रीमध्ये ते आपल्या चॅनलवर टाकण्यात येते आणि ते तुम्ही वाचू शकता. त्यामध्ये जे काही तुम्हाला PDF वगैरे हवे असेल तर ते देखील तिथे उपलब्ध असतात.